Preview. Preview. शनी देवाची वक्री चाल या राशींना 2025 पर्यंत करेल मालामाल. शनी कृपेने उलट फिरणार नशिबाचे तारे. 2025 पर्यंत या 3 राशींचे अच्छे दिन या रूपात घरी येईल लक्ष्मी. या राशींच्या धन दौलतीत अपार वाढ होणार आहे. करिअरमध्ये सुद्धा वेगळ्या संधी या राशींना मिळू शकते. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे न्याय व कर्मदाता म्हणून ओळखले जातात. कलियुगातील दंडाधिकारी अशी ओळख असलेले शनिदेव हे 29 जूनला आपली मूळ त्रिकोण रास कुंभ मध्ये वक्री होणार आहे. शनी वक्री होणे म्हणजे 360 अंशात गोल फिरून शनी उलट पावलांनी चालणार आहे. 2025 पर्यंत अनेक राशींना शनीच्या या वक्री चालीचा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशींच्या धन दौलतीत अपार वाढ होणार आहे. करिअरमध्ये सुद्धा वेगळ्या संधी या राशींना मिळू शकते. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया. त्यामधील पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी शनीची वक्री चाल लाभदायक असणार आहे. शनिदेव आपल्या राशीच्या कर्मभावी वक्री स्थितीत प्रभावी असणार आहेत. या कालावधीत आपल्या कामाला गती लाभेल. प्रगतीच्या संधी आपल्या वाट्याला येऊ शकतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना जुन्या ओळखी वापरून काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. या कालावधीत एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी आपल्या खांद्यावर येऊ शकते. तुम्हाला प्रसिद्धी व पैसे मिळवून देणारा हा कालावधी असेल. वडिलांसह सुरू असलेले वाद संपुष्टात येऊ शकतात. वाडवडिलांच्या कृपेने जुन्या गुंतवणुकीचे लाभ तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतरची दुसरी रास आहे मेष रास. शनिदेव वक्री झाल्याने मेष राशीच्या मंडळींना आनंद अनुभवता येणार आहे. शनिदेव आपल्या राशीच्या आय व लाभस्थानी असणार आहे. या कालावधीत आपल्याला जबरदस्त आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक मिळकतीचे नवे स्रोत निर्माण होणार आहे. आपल्याला कुटुंबाची व विशेषतः जोडीदाराची साथ लाभणार आहे. नात्यांमध्ये सुधार होतील. गुंतवणुकीसाठी शुभ कालावधी आहे. शेअर बाजारात गुंतवलेल्या पैशांचा मोबदला मिळेल. त्यानंतरची तिसरी रास आहे मकर रास. आपल्याला सुद्धा शनीच्या उलट चालीचा फायदा होऊ शकतो. शनिदेव आपल्या राशीच्या धन व वाणीच्या स्थानी वक्री होणार आहे. या कालावधीत आपल्याला वाणीवर प्रभुत्व मिळवता येईल व वाणीच्याच बळावर आपण धनलाभ मिळवू शकणार आहात. नोकरदार मंडळींना या कालावधीत पगारवाढ व पदोन्नतीची संधी मिळू शकते. तुम्हाला जोडीदाराच्या मदतीने एखादा नवा व्यवसाय करता येऊ शकतो किंवा सामाजिक उपक्रम राबवता येऊ शकतो. दोन्ही मार्गातून आपल्याला मान सन्मान धनलाभ प्राप्त होऊ शकतो. संतती सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे. अडकून पडलेले पैसे परत मिळतील. या अवधीत प्रॉपर्टी व वाहन खरेदीची संधी आहे. त्यानंतरची शेवटची आणि चौथी रास आहे धनु रास. शनिदेवाची वखरी चाल या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. धनु राशीच्या व्यक्तींना आयुष्यात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. हा काळ धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, या आहे त्या 4 राशी ज्यांना शनिदेवाच्या वक्री चालीचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तर भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
तसेच अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.